स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानचा सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात पार पडला। या सोहळ्यात 27 जोडप्यांनी गोरज मुहूर्तावर रेशीम गाठी बांधल्या। सनईचे मंगलसूर, वऱ्हाडींची लगबग आणि प्रचंड उत्साहानं भारलेल्या वातावरणात शुक्रवारी गोरज मुहूर्तावर 27 जोडप्यांच्या रेशीम गाठी बांधल्या गेल्या। निमित्त होतं स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानतर्फे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आमदार देवेंद्र कोठे यांनी आयोजित केलेल्या मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचं। स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानमार्फत स्वर्गीय खासदार लिंगराज वल्ल्याळ क्रीडांगणावर हा नयनरम्य सामुदायिक विवाह सोहळा पार पडला। विवाह सोहळ्यासाठी येणाऱ्या वऱ्हाडींना गंध लावून आपुलकीनं स्वागत करण्यात येत होतं। मैदानात सर्व वधूवरांना देण्यासाठीचा रुखवत सजवून ठेवण्यात आला होता। आमदार देवेंद्र कोठे यांनी धर्मपत्नी मोनिका कोठे यांच्यासह कन्यादान केलं। विवाहापूर्वी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आलं। स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानतर्फे वधूवरांना कपाट, मणिमंगळसूत्र, संसारोपयोगी तब्बल 27 वस्तू, साडी, शालू, जोडवी, सफारी, जोधपुरी, चप्पल, बूट आणि इतर आवश्यक वस्तू देण्यात आल्या। तसंच वधूवरांकडील तब्बल 10,000 जणांच्या भोजनाची सोय करण्यात आली होती। वऱ्हाडी मंडळींना विवाह सोहळा पाहता यावा यासाठी मैदानावर 5 ठिकाणी LED स्क्रीन लावण्यात आले होते। विवाह सोहळ्यानिमित्त सजवलेल्या बग्गीतून वधूवरांची दिमाखात मिरवणूक काढण्यात आली। अक्षता पडताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली। पद्मशाली पुरोहित संगम वेदपाठ शाळेच्या पुरोहितांनी विवाह सोहळ्याचं पौरोहित्य केलं। यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। या विवाह सोहळ्यात उपस्थित राहून वधूवरांना शुभ आशीर्वाद दिल्याबद्दल समाजातील सर्व प्रमुख मान्यवर, शहरातील सर्व राजकीय पक्षाचे प्रतिष्ठित नेतेगण, माजी नगरसेवक, सर्व माजी आमदार, लोकप्रतिनिधी, त्याचबरोबर पोलीस प्रशासन, महापालिका प्रशासन व शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक या क्षेत्रात काम करणारे समाजातील सर्व प्रतिष्ठित व्यक्तिगत या सर्वांचा मी विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानच्या वतीने मनापासून आभार मानतो। या विवाह सोहळ्यावरती सहभागी होण्यासाठी जे कुटुंब आहेत वधूवरांचे त्यांनी आपल्या या प्रतिष्ठानावरती विश्वास ठेवला आणि यात सहभागी झाले, याबद्दल त्या परिवाराचे मी मनापासून आभार मानतो। हा विवाह सोहळा यशस्वी होण्यासाठी मागील महिन्याभरापासून विष्णुपंत कोठे प्रतिष्ठान सदस्याचे सर्व पदाधिकारी, कोठे परिवारावरती प्रेम करणारे सर्व हितचिंतक, माझा सर्व मित्र परिवार, त्याचबरोबर विष्णुपंत कोठे मंगळसूर, संभाजीराव शिंदे विद्या मंदिर, राजमोहन इंग्लिश स्कूल या सगळ्या शाळेतील कोठे परिवाराचे सदस्य असलेल्या सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी या सगळ्यांचा देखील मी मनापासून आभार मानतो। या विवाह सोहळ्यातील वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी षटस्थल ब्रह्मी अभिनव पट्टदेवरू मैंदर्गी, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या सुविद्य पत्नी शांभवी कल्याण शेट्टी, भाजपचे ज्येष्ठ नेते किशोर देशपांडे, माजी महापौर महेश कोठे, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, माजी आमदार नरसिंग मेंगजी, माजी नगरसेवक मधुकर आठवले, जयकुमार माने, विनायक कोंड्याल, भाजपचे माजी शहर अध्यक्ष विक्रम देशमुख, प्रदेश कार्यकारिणी सदस्य शहाजी पवार, शिखर बँकेचे माजी संचालक अविनाश महागावकर, पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीनिवास कॅतम, पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप, जनार्दन कारंपुरी, उद्योजक कुमार करजगी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, नागेश गायकवाड, डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे, रामकृष्ण कोंड्याल, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष संतोष पवार, काशीनाथ गड्डम, श्रीकांत डांगे, मिलन कल्याण शेट्टी, शिवाजी वाघमोडे, प्रथमेश कोठे, मोची समाज अध्यक्ष करेप्पा जंगम, मोहन डांगरे, नागेश वल्ल्याळ, राजकुमार हंचाटे, भाजपच्या सरचिटणीस
रोहिणी तडवळकर, प्रशांत बडवे, उद्योजक अंबादास मिठ्ठाकोल, प्राध्यापक अजय दासरी, पद्मशाली ज्ञाती संस्थेचे सचिव संतोष सोमा, शिक्षण मंडळाचे माजी सभापती दत्तात्रय गणपा, इंदिरा कुडक्याल, कुमुद अंकाराम, रामेश्वरी बिर्रू, राधिका पोसा, प्रतिभा मुदगल, नारायण माशाळकर, शशिकांत कैंची, बाबा करगुळे, मेघनाथ एमुल आदी उपस्थित होते. गुरुशांत धुत्तरगावकर यांनी प्रास्ताविक तर श्वेता हुल्ले यांनी या विवाह सोहळ्याचं सूत्रसंचालन केलं.